नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भारताच्या कामगार कायद्यांमधला एक जबरदस्त बदल, सामाजिक सुरक्षा संहिता म्हणजेच सोशल सिक्युरिटी कोड 2020. आता हा कायदा इतका महत्त्वाचा काय आहे? कारण याचा परिणाम देशातील कोट्यावधी लोकांच्या आयुष्यावर थेट होणार आहे. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की हा नेमका बदल आहे तरी काय. एक छोटासा प्रश्न विचार करून पहा. एक फ्रीलान्स डिझायनर आहे जो घर बसल्या काम करतोय. दुसरीकडे एक फॅक्टरीमध्ये काम करणारा कामगार आहे आणि तिसरी व्यक्ती आहे एक नवीन पालक. आता या तिघांमध्ये काय कॉमन असू शकतं? म्हणजे तिघही किती वेगळे आहेत नाही का? पण गंमत म्हणजे ह्या प्रश्नाच्या उत्तरातच या नव्या कायद्याची ताकद आणि त्याची व्याप्ती लपलेली आहे. आणि याचं उत्तर आहे एक युनिफाईड सोशल सिक्युरिटी सिस्टम. हो, एक अशी सामाजिक सुरक्षा प्रणाली जी या सगळ्यांना एकत्र एका छत्राखाली आणते. म्हणजे मग ते आजारपण असेल, रिटायरमेंट असेल किंवा आयुष्यात येणारी कोणतीही अडचण, या सगळ्यांसाठी एक मजबूत आधार तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. तर हे जे सुरक्षा कवच आहे ते बनवलं तरी कसं? यामागे एक मोठा विचार आहे, अनेक जुने विखुरलेले कायदे एकत्र आणण्याचा. चला तर आपल्या पहिल्या भागात बघूया एक संहिता आणि त्यामुळे होणारे मोठे बदल. हे समजायला खूप सोपं आहे. कल्पना करा की 9 वेगवेगळ्या नद्या वाहत आहेत. प्रत्येकीचा प्रवाह वेगळा, नियम वेगळे, पात्र वेगळं. आता कंपन्या आणि कामगार या दोघांसाठी हे किती गोंधळात टाकणारं असेल नाही का? तर या नव्या संहितेने काय केलंय, या 9 वेगवेगळ्या नद्यांना एकत्र आणून एका मोठ्या शक्तिशाली प्रवाहात बदललंय. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा, कायदेशीर प्रक्रिया एकदम सोपी होते आणि कामगारांना त्यांचे हक्क मिळवणं खूप सोपं होतं. बरं, मग या सुरक्षा कवचाच्या कक्षेत नेमकं कोण कोण येतं? बघा, ऑर्गनाइज्ड सेक्टरमधले कर्मचारी तर आहेतच, त्यांच्यासोबत अनऑर्गनाइज्ड सेक्टरमधले कामगारही आहेत. पण खरा गेम चेंजर, खरा क्रांतिकारी बदल जो आहे तो म्हणजे इतिहासात पहिल्यांदाच गिग आणि प्लॅटफॉर्म वर्कर्सना यात स्थान मिळालं आहे. हो, म्हणजे आता जे डिलिव्हरी एजंट दिसतात किंवा जे ऑनलाईन काम करणारे फ्रीलान्सर्स आहेत, या सगळ्यांसाठी एक सुरक्षा जाळं विणण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. ओके, तर आता थेट मुद्द्यावर येऊया. या कायद्यामुळे एका सामान्य कामगाराच्या आयुष्यात नेमका काय फरक पडतोय, त्यांना नक्की कोणते फायदे आणि काय संरक्षण मिळतंय ते पाहूया. आणि ही जी व्याख्या आहे ना, ही खूप जास्त महत्त्वाची आहे. का? कारण आत्तापर्यंत लाखो गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार कायदेशीररित्या कर्मचारी या व्याख्येत बसतच नव्हते. त्यामुळे त्यांना कोणताच कायदेशीर संरक्षण मिळत नव्हतं. ह्या संहितेनं त्यांना पहिल्यांदाच एक औपचारिक ओळख दिली आहे. ही फक्त एक डेफिनेशन नाहीये, तर सामाजिक सुरक्षेच्या दिशेनं उचललेलं हे एक प्रचंड मोठं पाऊल आहे. प्रश्न असा आहे की ह्या कामगारांना मदत मिळणार कशी? तर त्यासाठी एक पूर्ण सिस्टीम उभी केली जात आहे. एक नॅशनल सोशल सिक्युरिटी बोर्ड असेल, जे त्यांच्यासाठी योजना बनवेल. एक स्पेशल सोशल सिक्युरिटी फंड असेल, ज्यात कंपन्या आणि सरकार आपलं योगदान देतील. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कामगाराला एक युनिक आयडी मिळेल. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर या सगळ्यामुळे त्यांना विमा, पेन्शन आणि इतर सरकारी योजनांचा फायदा घेणं शक्य होणार आहे. आता बघा एक असा बदल जो कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे. ग्रॅच्युइटी म्हणजे काय? तर कंपनीत तुम्ही केलेल्या सेवेबद्दल मिळणारा एक प्रकारचा लॉयल्टी बोनस. आधी कसं होतं? हा बोनस मिळवण्यासाठी कमीत कमी 5 वर्ष तरी एकाच कंपनीत काम करावं लागायचं. पण आता नियम बदललाय. फक्त 1 वर्ष जरी काम केलं असेल तरीही कामगार ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठरू शकतो. हा खरंच एक खूप मोठा आणि स्वागतार्ह बदल आहे. आता वळूया ESICकडे, म्हणजेच एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. सोप्या भाषेत कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा. आधी ही सुविधा फक्त काही ठराविक शहरांमध्ये आणि इंडस्ट्रीजमध्येच होती. पण आता याचा विस्तार संपूर्ण भारतात होतोय. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऐका. जर काम धोकादायक असेल, म्हणजे समजा बांधकाम किंवा खाणकाम, तर कंपनीत फक्त एक जरी कामगार असला ना, तरी त्याला ESICचे संरक्षण देणं कंपल्सरी आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वर्कफोर्समधला सहभाग किती महत्त्वाचा असतो हे आपण सगळेच जाणतो. आणि म्हणूनच या संहितेत महिला सक्षमीकरणावर खास लक्ष दिले गेले. चला तर बघूया त्या तरतुदी नेमक्या काय आहेत. हा आकडा बघा, 26 आठवडे म्हणजे जवळजवळ 6 महिने. पात्र महिला कर्मचाऱ्यांना आता तब्बल 26 आठवड्यांची पेड मॅटर्निटी लीव्ह म्हणजे पगारी प्रसूती रजा मिळणार आहे. हा निर्णय महिलांना त्यांच्या करिअरमध्ये टिकून राहण्यासाठी प्रचंड मदत करणार आहे. आणि या कायद्याचं सौंदर्य इथेच थांबत नाहीये. तो किती सर्वसमावेशक आहे बघा. बदलत्या समाजासोबत कायदाही बदलतोय.
म्हणूनच जे बाळ दत्तक घेतात किंवा सरोगसीद्वारे आई बनतात अशा महिलांनाही आता 12 आठवड्यांची पगारी रजा मिळणार आहे. ही खरंच एक प्रगतिशील तरतूद आहे. आपण पाहतो की अनेकदा महिलांना मुलांच्या संगोपनामुळे नोकरी सोडावी लागते. यावर एक ठोस उपाय म्हणून ज्या कंपन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत तिथे आता पाळणाघर म्हणजेच क्रेच फॅसिलिटी देणं बंधनकारक केलं आहे. यामुळे पालक आणि विशेषतः माता कोणत्याही चिंतेशिवाय आपलं काम सुरू ठेवू शकतात. एवढंच नाहीये, अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मॅटर्निटी लिव्ह नंतर काही काळ वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन, बाळ 15 महिन्यांचं होईपर्यंत कामाच्या वेळेत 2 नर्सिंग ब्रेक आणि गरज पडल्यास 3,500 रुपयांचा मेडिकल बोनस. हे सगळे छोटे छोटे बदल मिळून कामाची जागा महिलांसाठी अधिक सोयीची आणि सपोर्टिव्ह बनवतात. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण कामगारांना मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोललो, पण नाण्याची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. कोणताही कायदा यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा तो व्यवसायांसाठी सुद्धा सोपा असतो. चला तर मग आता पाहूया की कंपन्या आणि उद्योगांसाठी यात काय सुधारणा आहेत. इथे खूप मोठा म्हणजे खरं तर मानसिकतेतला बदल आहे. आधी आपण इन्स्पेक्टर राज हा शब्द ऐकायचो, जिथे अधिकारी फक्त चुका शोधायला आणि दंड ठोकायला यायचे. पण आता त्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. ते आता इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर असतील. म्हणजे काय? तर त्यांचं काम फक्त तपासणी करणं नसेल, तर कंपन्यांना नियम समजून सांगणं आणि त्यांचं पालन करायला मदत करणं हे असेल. हा एक प्रकारे भीतीकडून विश्वासाकडे केलेला प्रवास आहे. आणि हीच विचारसरणी पुढेही दिसतीये. शिक्षेऐवजी सुधारणेवर भर देण्याची. अनेक लहान-सहान चुकांसाठी आता थेट तुरुंगवासाची शिक्षा नाही, त्याऐवजी दंड आकारला जाईल. इतकंच नाही तर काही प्रकरणं तर तडजोडीनेच मिटवता येतील. यामागचा उद्देश दुहेरी आहे. एक तर कोर्टावरचा भार कमी करणं आणि दुसरं म्हणजे कंपन्यांना स्वतःहून नियमांचं पालन करायला प्रोत्साहन देणं. व्यवसायांसाठी प्रक्रिया आणखी सोपी आणि वेगवान करण्यासाठी अजून काही बदल आहेत. जसं की आता सगळी कागदपत्र डिजिटल फॉर्ममध्ये ठेवता येतील. पीएफचा जुन्या प्रकरणांची चौकशी 5 वर्षांनंतर सुरू करता येणार नाही. आणि जर एखाद्या कंपनीला निर्णयाविरोधात अपील करायचं असेल तर त्यासाठी जी डिपॉझिट रक्कम ठेवावी लागते ती सुद्धा कमी केली आहे. हे सगळे बदल ईज ऑफ डुईंग बिझनेस वाढवणारे आहेत. तर आपण कामगारांचे फायदे पाहिले, महिलांसाठी असलेल्या विशेष तरतुदी पाहिल्या आणि व्यवसायांसाठी केलेल्या सुधारणाही पाहिल्या. आता या सगळ्याला एकत्र करून पाहूया की यामागे जो मोठा विचार आहे, म्हणजे भारताचं हे नवीन सोशल सेफ्टी नेट, ते नक्की कसं असेल. या संपूर्ण संहितेचा सार खरं तर या एका वाक्यात आहे की ही संहिता 2047 पर्यंत विकसित भारताच्या दृष्टिकोनानुसार सर्वसमावेशक वाढ आणि सर्वांसाठी सामाजिक सुरक्षेसाठी सरकारची वचनबद्धता दर्शवते. यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा. आणि याच एका वाक्यात गिग कामगारांपासून ते महिलांपर्यंत, असंघटित कामगारांपासून ते संघटित कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आहे. तर एक गोष्ट नक्की, या संहितेने एक नवीन पाया घातला आहे. पण या पायावर जी इमारत उभी राहील ती कशी असेल? भविष्यात भारतातील कंपन्या, इथला कामगार वर्ग आणि सरकार यांच्यातलं नातं हे कायदे कसा बदलतील? हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल. यावर नक्की विचार करा. धन्यवाद.